मुश्रीफांची माझी काही चर्चा झालेली नाही. त्यांना विचारेन मी अदृश्य शक्ती तुम्हाला जे म्हणायची होती ती कोण आहे हे मला माहित नाही. नाही नाही, म्हणून मी म्हणतोय की संस्था टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. म्हणजे सत्तेत असणाऱ्या देखील लोकांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. आरोप प्रत्यारोप होत असतात, संस्थेत आरोप प्रत्यारोप चालू असतात, परंतु ज्यावेळी होतात त्यावेळी त्या माणसाला बोलवून घेऊन त्याच्याबरोबर चर्चा करून तो मार्ग काढण्याची तयारी तिथं दिसत नाही. नाही, मी सातत्यानं सांगितलंय की मुश्रीफ साहेबांनी सुरुवात केलेली आहे महायुती महायुती महायुती. मला वाटतं ते जप घेतात तसा जप चालू आहे त्यांचा महायुतीचा. ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु आम्ही आमच्या बरोबर जे विचाराने येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवू. कोण येतील काय येतील आज सांगणं शक्य नाही. निवडणुका कधी लागणार माहित नाही, त्यामुळे ज्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. नाही आज ते आता त्यांनी जप घेतलाय ना, आता ते कसे येतील. आतनं माझं त्यांचं बोलणं चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे का मुश्रीफ साहेब माझं? नाही, मी परवा देखील सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना की प्रशासका मुदत आमच्या संचालकाची संपेपर्यंत मी बोलणार नाही. कारण की संचालकांची मुदत आहे तोपर्यंत आम्ही संचालक मंडळाच्या आमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी. आता मुदत संपली, प्रशासक आलेला आहे, त्यामुळे आता आम्ही बोलतोय की बाबा लवकर निवडणुका लावा, लोकांना निर्णय घेऊ द्या. सोसायटी डेऱ्या निर्णय घेतील, त्यांचे प्रतिनिधी निर्णय घेतील, कोणाला सत्तेत बसवायचं. शेवटी कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी बघून घेईल ना की कुणाला बसवायचं. आता जो काय तमाशा गेले 6 महिने दूध उत्पादकांनी बघितलेला त्याचं उत्तर मिळेल ना. नाही, म्हणून एक हाती आमच्याकडे द्यावीशी आमची विनंती. नाही, म्हणून मी मगाशी म्हणलंय की हे तुम्ही करा मी बघतो असं अंडरस्टँडिंग आहे का या सगळ्यांचं एकमेकाला. तुम्ही भूमिका घ्या, मला डायरेक्ट भूमिका घेता येत नाही, तुम्ही घ्या मला मान्य आहे असं आहे का? नाही तर मग यांचं ऐकलं जात नाही असं. तर दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे यातली. एक सगळेच सामील आहेत या प्रशासकासाठी. एकाने भूमिका एका पक्षाने घ्यायची, तुम्ही पुढाकार घ्या आम्ही विरोध करतो, परंतु तुम्ही केल्यानंतर आम्ही मान्य करतो. आता जर पालकमंत्र्यांनाही मान्य नाही, हसन मुश्रीफ साहेबांना मान्य नाही, विनय कोरेंना मान्य नाही, राजेंद्र यड्रावकरांना या ठिकाणी मान्य नाही, मग सत्तेतले एवढे प्रबळ नेत्यांना मान्य नसताना प्रशासक येतो कसा? म्हणजे यांना मान्य आहे. आता त्या दोघांना विचारावं लागेल खासगीत भेटले. मार्केटिंग स्ट्रॅटेजीज प्रत्येक संस्थेच्या ठरलेल्या आहेत. अमूलचं मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये त्या वितरकाला किती कमिशन मिळतं आणि आमचं किती कमिशन मिळतं याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि ज्यावेळी नवा प्रोडक्ट ज्यावेळी आम्ही लॉन्च करतो त्यावेळी थोडा अडचणी येत असतात, परंतु शेवटी त्या वितरकाची जबाबदारी आहे. जर तू पिशवीतलं दूध गोकुळचं विकत असशील तर त्या ठिकाणी गोकुळचं बाय प्रोडक्ट सुद्धा विकलेच पाहिजेत, हे आमचा अट्टास असणार. त्यामुळं 6 महिन्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की गोकुळचं आईस्क्रीम लोकांना आवडायला लागेल. वितरकांना आता जुनी सवय लागलेली आहे. अमूलचं कमिशन किंवा त्या बिझनेस हा तोडून नवीन करायचा का? तर आम्ही हळूहळू ते रुजवू आणि करू तयार. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.